वनरक्षक भरती 2023 अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे। न्यायालयातील आदेश आणि शासनाच्या निदर्शनांची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुख्य वन संरक्षण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून न्याय देण्याची मागणी केली आहे। आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार माजी सैनिक प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास संबंधित प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देणे बंधनकारक आहे। याशिवाय राज्य शासनाच्या गृह विभागाने 6 सप्टेंबर 2024 रोजी जारी केलेल्या पत्रामध्ये माजी सैनिक आरक्षणातील रिक्त पदे पुढील भरतीपर्यंत रिक्त ठेवण्यासाठी आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे। या धोरणानुसार गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर आणि पुणे यांच्यासारख्या वनवृत्तांमध्ये रिक्त पदे भरून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे। मात्र अमरावती वनवृत्तात अद्यापही याची अंमलबजावणी झालेली नसल्याने स्थानिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या 25 जानेवारी 2024च्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासह माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त जागा प्रतीक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांमधून भरण्याची मागणी केली आहे। तसेच इतर वनवृत्तांप्रमाणे अमरावतीतही समान नियम लागू करून मेळघाट परिसरातील पात्र उमेदवारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। उपोषणाचा तिसरा दिवस पूर्ण होत असतानाही प्रशासनाकडून कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। या आंदोलनात रमेश जांभेकर आणि रुपेश भिलावेकर हे उमेदवार आमरण उपोषण करत असून आंदोलनाचे नेतृत्व राजाभैया भुसुम करीत आहेत। या आंदोलनस्थळी समान नियम, समान अधिकार, समान न्याय, शासनाच्या दुहेरी निकष बंद करा आणि मेळघाटाच्या उमेदवारांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। नमस्कार, मी राजाभैया भुसुम। आम्ही 23/6/2023 पासून इथं आमरण उपोषणात बसलो आहे। आमचा मुख्य प्रश्न एक आहे की ज्या प्रकारे अन्य 5 जिल्ह्यामध्ये वनरक्षक पेशा जे माजी सैनिकची रिक्त जागा होती ती कन्वर्ट करून सर्वसाधारण व्यक्तीमधून भरण्यात आली। अन्य 5 वनवृत्तामध्ये त्याच्यात गडचिरोली, नाशिक, चंद्रपूर असे अजून 2 वनवृत्त आहे। त्यात माजी सैनिक जागा आणि सैनिक उपलब्ध नसल्यामुळे ती जागा सर्वसाधारणमधून भरण्यात आली, पण अमरावती जिल्ह्यात ते भरण्यात आलेले आहे। आणि 25 जानेवारी 2024चं परिपत्रक आहे, त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की तुम्ही ते जागा भरू शकता, पण आतापर्यंत हा जागा भरण्यात आलेला नाही। म्हणून आम्ही शासन प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी हा जागा लवकरात लवकर भरून सर्व 42 उमेदवारांना नियुक्तीचा आदेश द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे। तुमच्या एकूण मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? आमची मागणी एकच आहे की ज्या प्रकारे अन्य 5 ठिकाणी भरती झाली आहे त्याच प्रकारे अमरावती जिल्ह्यात पण भरती व्हावी आणि 100% जे रिक्त जागा आहे त्या जागेवर भरती व्हायला पाहिजे। असं नेमकं काय झालं की तुम्हाला शेवटी उपोषणाचाच पर्याय निवडावा लागला की तसं निवेदन वगैरे देऊन किंवा अधिकाऱ्यांच्या भेटी देऊन असं काही होत नव्हतं का? नाही, आम्ही सतत 2024 पासून पाठपुरावा करत आहे, पण आम्हाला सतत नकारात्मक प्रतिक्रिया प्रशासनकडून भेटत नाही, म्हणून आम्ही आज उपोषणावर या आंदोलनानंतरही फलित जर झालं नाही तर मग रुद्र म्हणजे हे करणार आहे, वेगळं काही करून आहे ना शासनाचा निषेध करणार आहे। शासन जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आमचं हा आंदोलन सतत चालत राहील। आज इथं बसलो आहे, एखाद्या ठिकाणी रास्ता रोको करू, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आणि शासन जोपर्यंत निर्णय आमच्या परीने घेत नाही तोपर्यंत हे सतत आमचं आंदोलन चालत राहणार आहे। किती लोक आहेत तुम्ही? आम्ही 42 लोक फक्त तुमच्या भागातले? हो। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।